तर लोहगड हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया आणि चेतनचा कॅफेतील सीसीटीव्ही समोर आलाय। केतन अग्रवालच्या हत्येचा कट याच कॅफेमध्ये रचला गेला होता। पोलिसांच्या पथकानं संबंधित कॅफेमध्ये सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते येऊन ताब्यात घेतलेलं आहे। आरोपी कॅफेमध्ये किती वेळ बसले होते आणि काय चर्चा झाली पोलीस तपास करतायत अशी देखील माहिती मिळाली। असा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने अवघ्या देशभरात खळबळ उडाली। या हत्येतील आरोपी असलेली सिया आणि चेतन चौधरी यांनी 17 जून रोजी 4:30 वाजता ज्या कॅफेमध्ये बसून जो हत्येचा प्लॅन आखला होता तीच कॅफे कोंडव्यामध्ये मी ज्या कॅफेच्या समोर आहे ती कॅफे म्हणजे थर्ड वेव्ह कॉफी। याच कॉफीमध्ये 17 जूनला सायंकाळी 4:30 वाजता म्हणजे हत्येच्या आदल्या दिवशी हे दोघे जण याच ठिकाणी बसले होते। याच ठिकाणाहून बसून त्यांनी संबंधित जो हत्येचा प्लॅन आहे तो प्लॅन आखलेला होता। कॅफेमधला दोघांचा हत्या करण्यापूर्वी दोघ जण एकत्रित आले। तो सीसीटीव्ही फुटेज आहे ते आता पोलिसांच्या हाती लागलेला आहे। या सर्व प्रकरणातून आणखी काही धागेदोगरे समोर येतात का आणि आणखी काही महत्वाच्या घडामोडी समोर येऊन खरंच यातले काही धक्कादायक खुलासे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे।